नमस्कार मैत्रिणींनो, पल्लवी किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला, तोही घरच्या घरी। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य: कोथिंबीर घेतली, टोमॅटो घेतला, किचन किंग मसाला, लसणीच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या, लाल मिरची पावडर आणि काश्मीरी मिरची पावडर दोन्ही एकत्र घेतले, हळद घेतली, कांदे घेतले, अशा पद्धतीने कट करून घेतले। कस्तुरी मेथी आधी भाजून घेतली। त्यासाठी लागणार आहे आपल्याला 500 ग्रॅम पनीर। 500 ग्रॅम पनीर अशा पीसेस मध्ये कट करून घेतलेले आहे। गॅसवरती पॅन ठेवला, पॅन मध्ये तेल घालून घेतलं, पनीर घालून घेतलं। अशा पद्धतीने पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे। गरम पाण्यामध्ये घालायचं नाही, त्याने टेस्ट बिघडते आणि पनीरही रबरासारखं लागतं। एका प्लेट मध्ये काढून घ्यायचं। सेम पॅन मध्ये 1.5 चमचा तेल घातलं। खूप जास्त भांड्याचा पसारा नाही घालायचा। त्यामध्येच कांदे घालून घेतला। कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा आधी आपल्याला परतून घ्यायचा आहे। तुम्हाला दिसतच असेल कांद्याचा रंग बदललेला आहे। त्यामध्येच आपल्याला लसणीच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या, टोमॅटो घालून घ्यायचा आहे। आलं घालून घेतलं। काजू आधी भिजत घातले होते 15 मिनिटं। तुम्ही हवे तर शेंगदाणे किंवा तीळही यूज करू शकता, पण आधी भिजत घालायचे। छान असा कांद्याचा, टोमॅटोचा कच्चापणा नाहीसा होईपर्यंत तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। पनीर अशा पद्धतीने तळून घेतलेलं आहे। छान असं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचं। थोडीशी कोथिंबीर घालायची, पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यायची। अशा पद्धतीने पेस्ट तयार झालेली आहे। कढाईमध्ये तूप घालून घेतलं, तयार केलेलं वाटण घालून घेतलं, लाल मिरची पावडर घालून घेतली, किचन किंग मसाला घालून घ्यायचा आहे, हळद घातली, मीठ घातलं, मिक्स करून घेतली। झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटभर आपल्याला मसाल्यातील तेल सेपरेट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मसाल्यातील तेल सेपरेट झालेलं आहे। त्यामध्ये पनीरचे क्यूब घालून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचं। कस्तुरी मेथी घालून घ्यायची, कोथिंबीर घालून घ्यायची, अगदी थोडीशी साखर घालायची, त्याने ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते। पाणी घालून घ्यायचं। मी इथे 1 ग्लास आणि वरती थोडंसं पाणी घातलेलं आहे। तुम्ही पाण्याची क्वांटिटी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। मला खूप जास्त पातळ नकोय म्हणून मी 1 ग्लास आणि वरती थोडं पाणी घातलं। झाकण ठेवून मध्यम आचेवर पनीर 5 ते 6 मिनिट छान शिजून घेतलं। तुम्ही बघू शकता ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी, पनीरही अगदी मऊ शिजलेलं आहे। कोथिंबीर घालून सर्व करून घ्यायचं। ही भाजी तुम्ही रोटी सोबत, नान सोबत, हवं तर जिरा राईस सोबतही खाऊ शकता। आपल्या चॅनलवर खूप साध्या सिंपल रेसिपी आहे। एकदा नक्की विजिट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। सर्वात महत्त्वाचं हसत राहा।